त्यांचं सेक्शुअल लाईफमध्ये चांगला इंटरेस्ट लॉंग लाईफपर्यंत टिकून राहणार। तुम्ही लग्नाच्या अगोदर फिगर मेंटेन करता किंवा ब्युटी मेंटेन करता आपल्या सेक्शुअल लाईफबद्दल काळजी करताना दिसून येतात। वैवाहिक जीवनामध्ये खेळ येऊ शकतात। ते लग्नापर्यंत स्वतःला चांगले मेंटेन करतात। नमस्कार मित्रांनो, आजचा जो मी व्हिडिओ बनवित आहे तो खास स्त्रियांसाठी बनवित आहे, कारण की स्त्रिया स्वतःला आपल्या लग्नापर्यंत स्वतःला चांगले मेंटेन करतात, ब्युटी मेंटेन करतात, केस मेंटेन करतात, फिगर मेंटेन करतात, पण जस्ट आफ्टर द मॅरेज विदिन अ स्पॅन ऑफ 5 इयर्स ते आपल्या शरीराकडं, आपल्या ब्युटीकडं, सगळ्या गोष्टीकडं निग्लेक्ट करतात आणि त्याच्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काय अडथळे येऊ शकतात त्याविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओद्वारे छोटीशी माहिती द्यायचा एक प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या विषयावर मार्गदर्शन करीत आहे, तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे, तुमची जे काही गैरसमज आहे त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे। तर मित्रांनो, खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही बेनिफिट होऊ शकतो। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, जी की मी आज 40 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आणि मी ऑब्झर्व केलं, मी आता समाजामध्ये जेव्हा फिरतो, सगळं बघतो, तेव्हा बरेच स्त्रिया मला असं भेटतात की या लग्नाच्या पूर्वी स्वतःला किती चांगल्या मेंटेन ठेवत होत्या आणि आता लग्न झाल्यानंतर स्वतःच्या शरीराकडं किंवा ब्युटीकडं किंवा हेल्थकडं अजिबात लक्ष देत नाहीत। आता तुम्ही जर बघितलं, आता मी स्वतः जिमला जातो, तर कमीत कमी आम्ही समजा 100 जर पुरुष असू तर कमीत कमी फक्त 10 लेडीज असतात, म्हणजे इतकं रेशो कमी आहे। 100 पुरुष आणि 10 स्त्रिया असतात। तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की फक्त 10 स्त्रिया स्वतःच्या आपल्या हेल्थबद्दल किंवा आपल्या सेक्शुअल लाईफबद्दल काळजी करताना दिसून येतात। तर ज्याप्रमाणे तुम्ही लग्नाच्या अगोदर फिगर मेंटेन करता किंवा ब्युटी मेंटेन करता, त्याचप्रमाणे जर तुम्ही लग्नानंतर पण जर स्वतःला मेंटेन ठेवलं तर नक्कीच ते पुरुषांसाठी अट्रॅक्शन असू शकतं। कारण की बऱ्याच लोकांचं मी बघितलं की काही 5 ते 10 वर्षानंतर आपलं डेली रुटीनमध्ये आल्यानंतर नक्कीच आपल्या पार्टनरपासून ते कुठे त्यांना बोरिंग होऊन जातं आणि ते त्यांच्या फिगर मेंटेन न ठेवल्यामुळे जितकी त्यांना लग्नाच्या नंतर किंवा लग्नाच्या पूर्वी त्यांना जितकी बेडरूममध्ये मजा यायची तितकी मजा आता मिळत नाही आणि त्याच्यामुळं कुठं कुठं विवाहबाह्य संबंध घडण्याचे चान्सेस पण वाढून जातात। तर भगिनींना मी एकच सांगतो की स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी त्यांनी प्रॉपर आपलं डाईट मेंटेन ठेवावं, जास्तीत जास्त त्यांनी प्रोटीन घ्यावं, कमीत कमी त्यांनी फॅटी वस्तू म्हणजे कोलेस्ट्रॉल कमीत कमी घ्यावं, जेणेकरून त्यांची बॉडी मेंटेन राहू शकते आणि त्यांची इच्छा पण चांगली मेंटेन राहू शकते। ज्याप्रमाणे आपली जे सेक्शुअल भावना आहे पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन कंट्रोल करतो, त्याचप्रमाणे स्त्रियामध्ये इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 महत्त्वाचे हार्मोन आहेत, जे आपल्या ब्रेस्टची हेल्थ, आपल्या वजन हेल्थ, आपले माइंडची हेल्थ, आपली सेक्शुअल हेल्थ जे मेंटेन करण्यासाठी आपल्याला नक्कीच स्त्रियांना मदत करतं। तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश आहे की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या पार्टनरला दाखवा, त्यांना तुम्ही प्रॉपर गाईडलाईन द्या आणि त्यांना पण त्यांचं शरीर चांगलं मेंटेन करण्यासाठी एक्झरसाइज वगैरे ॲडवाईस करा। एक्झरसाइज जे मी तुम्हाला पुरुषांना सांगतो तेच एक्झरसाइज मी लेडीजला सांगू शकतो की स्त्रियांनी पण किगल एक्झरसाइज जे मी तुम्हाला सांगतो ते जर किगल एक्झरसाइज जर स्त्रियांनी पण जर केलं तर नक्कीच त्यांचा योनी मार्ग आफ्टर द 1 or 2 डिलिव्हरी जो सैल होऊन जातो तो टाईट करण्यासाठी हे किगल एक्झरसाइज स्त्रियांना खूप चांगलं मदत करू शकतं। दुसरी गोष्ट, जरी ते कामामध्ये बिझी असतील, कुकिंगमध्ये बिझी असतील, 2 मुलं असतील, त्यांचं पालनपोषण करण्यासाठी बिझी असतील, तर ते म्हणत असतील की माझं दिवसभर माझी धावपळ होते, माझा व्यायाम होऊन जातो, तर नाही, कमीत कमी स्त्रियांनी एक 10 ते 15 मिनटं सकाळी उठल्यानंतर, म्हणजे समजा 7 वाजता उठत असतील तर 6:30 वाजता उठून एक 15 मिनटं प्राणायाम आणि योगा करावा आणि घरातल्या घरात डंबेल आणून थोडंसं जर मसल बिल्डिंग एक्झरसाइज जर केले तर मला वाटतं त्यांच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढणार आणि त्यांचं सेक्शुअल लाईफमध्ये चांगला इंटरेस्ट लॉंग लाईफपर्यंत टिकून राहणार। तर ज्याप्रमाणे मी पुरुषांना सांगतो टेस्टोस्टेरॉन लेवलला महत्त्व द्या, त्याचप्रमाणे या व्हिडिओद्वारा सांगत आहे की स्त्रियांनी पण आपल्या इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोनला महत्त्व देऊन आपलं लैंगिक आयुष्य हे दोघांनी जगायचं असतं, हे लक्षात घेऊन दोघांनी याच्यावर कार्य करायचं असतं, दोघांनी याच्यावर मेहनत करायची असते। फक्त ही जी क्रिया आहे ही वन वे होऊच शकत नाही। वन वे जर क्रिया करत असाल तर नक्कीच कुठे तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला
बोरिंगता येऊ शकते आणि त्याच्या थ्रू एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन वाढू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आपला पार्टनर आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी मी प्रत्येक स्त्रीला ॲडवाईस करेल की तुम्ही तुमच्या ब्युटीकडं, तुमच्या हेल्थकडं, तुमच्या फिगरकडं अप टू द एज ऑफ 60-65पर्यंत पण चांगलं मेंटेन ठेवण्याचा एक नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद भगिनींनो.